जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड इयर पासआउट झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना सेकंड आणि थर्ड इयरला प्रवेश घेण्याच्या संदर्भात काय महत्त्वाचे क्रायटेरिया आहे, कुणाला प्रवेश घेता येईल याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच जे विद्यार्थी बॅकलॉग आहे किंवा फेल आहे, फेल ATKT आहे, यांनी नेमकी पुढे काय करावं याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. जर का अद्याप आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो की प्रथम वर्ष पासआउट झालेल्या कोणत्या विद्यार्थ्यांना सेकंड इयरला प्रवेश घेता येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ आहे तो BBA, BCom, BA, BCom, BSc, BBA, BBIB, BBA CA, BCA सायन्स तसेच BSc कम्प्युटर सायन्स आणि अन्य सर्व वर्गांच्या डिग्री प्रोग्रामबाबत म्हणजेच जे विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आहे या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबत हा व्हिडिओ असणार आहे. तसे विद्यापीठामध्ये खूप सारे अभ्यासक्रम असतात, बट सर्वजणांच्या अभ्यासक्रमाचे नाव आत्ता घेणे शक्य नाही. तर नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपला सर्व फर्स्ट इयर अभ्यासक्रमाचा निकाल हा जाहीर झालेला आहे. बट निकालामध्ये तुम्हाला शेवटी फेल किंवा फेल ATKT असा रिमार्क दिला जातो. काय केला जातो? फेल किंवा फेल ATKT असा जर का रिमार्क तुम्हाला दाखवलेला असेल तर नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश भेटणार हे आपण बघूया. बघा सगळ्यात अगोदर जे विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये ज्यांना दोन्ही सेमिस्टरचे SGPA दाखवलेले आहे या विद्यार्थ्यांना डेफिनेटली SYला प्रवेश भेटणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये फेल ATKT असा रिमार्क असेल त्या विद्यार्थ्यांना देखील SYला प्रवेश भेटणार आहे. म्हणजे आता SYला कुणाला प्रवेश भेटणार हे तुम्ही जाणून घेतलं की ज्या विद्यार्थ्यांच्या निकालात SGPA दोन्ही सेमिस्टरचे दाखवलेले आहे तर त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश घेता येईल. कधी कधी असं झालेलं आहे की सेमिस्टर फर्स्टचे SGPA दिसतात पण सेमिस्टर सेकंडचे SGPA दिसत नाही. याचा अर्थ सेमिस्टर सेकंडमध्ये कोणत्या ना कोणत्या विषयाला बॅकलॉग लागलेला असेल म्हणून त्यांना सेकंड सेमिस्टरचा SGPA दिसलेला नाही. किंवा ज्या विद्यार्थ्यांना फेल ATKT असा रिमार्क आहे त्या विद्यार्थ्यांना SYला प्रवेश भेटेल. पण एखादा विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये त्याचे 50% क्रेडिट पूर्ण न झाल्यामुळे त्याचा रिझल्ट जर का फेल आलेला असेल तर या विद्यार्थ्याला SYला प्रवेश भेटणार नाही. SYला प्रवेश भेटणार नाही. तर त्या विद्यार्थ्याला काय करावं लागेल तर येणाऱ्या पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये पहिल्या सेमिस्टर आणि दुसऱ्या सेमिस्टर मिळून त्याला त्याचे बॅकलॉगचे पेपर कव्हर करावे लागणार आहे आणि बॅकलॉगचे पेपर कव्हर झाल्यानंतर मग नेक्स्ट इयरला त्याला प्रवेश घेता येईल. म्हणजे एखादा विद्यार्थी अकॅडमिक इयर 2023-24ला सपोज फर्स्ट इयरला असेल आणि त्याचा निकाल जर का फेल आला तर त्यांनी अकॅडमिक इयर 24-25मध्ये 24-25मध्ये त्यांनी ऑक्टोबर किंवा येणाऱ्या पुढच्या ऑक्टोबर 24 किंवा एप्रिल 2025मध्ये त्यांनी काय करायचं आहे, हे फर्स्ट इयरचे सब्जेक्ट पूर्ण करायचे आहे. मग त्याला शैक्षणिक वर्ष 25-26मध्ये त्याला काय भेटेल, SYला प्रवेश भेटेल. हे मी फेल विद्यार्थ्याच्या बाबतीत सांगत आहे. ज्या विद्यार्थ्याचा फर्स्ट इयरचा रिझल्ट हा फेल आला असेल तर त्याला काय करावं लागेल, 1 वर्षाचा गॅप लागेल. म्हणजे त्यांनी 23-24ला फर्स्ट इयरला घेतलं तर त्यांनी 25-26ला त्यांनी सेकंड इयरला मग त्याला प्रवेश भेटेल. ते पण कधी भेटेल, त्याचा इथे 24-25चा किंवा त्याच्या येणाऱ्या पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये त्याचे जे काही सब्जेक्ट आहेत ते जर का त्याचे फेल ATKT आला किंवा संपूर्ण सब्जेक्ट पासआउट झाले तरच तो SYला प्रवेश घेऊ शकतो. माझ्या मते तुम्हाला FYतून SYला कसा प्रवेश घ्यायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता एखादा विद्यार्थी SYकडून त्याला TYला प्रवेश घ्यायचा असेल यासाठी कोणता क्रायटेरिया आहे तर सगळ्यात अगोदर त्याचा SYचा जो काही निकाल आहे तो त्याचा काय असला पाहिजे, पास असला पाहिजे. म्हणजेच त्याचे SYचे सेमिस्टर 3मध्ये त्याचे SGPA आले पाहिजे आणि सेमिस्टर 4मध्ये पण त्याचे SGPA आले पाहिजे. किंवा SYचा त्याचा जो काही निकाल आहे तो त्याचा फेल ATKT असेल तरच त्याला TYला प्रवेश भेटणार आहे. बट TYला प्रवेश भेटण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्याचा फर्स्ट इयरचा जो काही निकाल आहे तो त्याचा पास पाहिजे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला TYला प्रवेश घ्यायचा असेल तर FYचा त्याचा निकाल पूर्णपणे ऑल सब्जेक्टचा निकाल त्याचा पास पाहिजे आणि SY हे फेल ATKT जरी असेल
ओके, म्हणजे SY मध्ये त्याचे जर का एखादे 2 सब्जेक्ट जरी बॅकलॉग असेल पण त्याचा निकाल फेल ATKT आला तर तो TYला प्रवेश घेऊ शकतो, किंवा SY ऑल क्लिअर आहे आणि फर्स्ट इयर ऑल क्लिअर आहे असा विद्यार्थी TYला प्रवेश घेऊ शकतो. पण एखादा विद्यार्थी SY ऑल क्लिअर आहे आणि फर्स्ट इयरमध्ये एक जरी सब्जेक्ट बॅकलॉग असेल तरी तो TYला प्रवेश घेऊ शकत नाही. या वर्षीपासून म्हणजे अद्याप तरी विद्यापीठाने प्रोव्हिजनल ॲडमिशनबाबत शैक्षणिक वर्ष 24-25ला प्रोव्हिजन ॲडमिशनबाबत कोणतेही परिपत्रक जाहीर केले नाही. तसे जर जाहीर केले तर ते आपणाला लवकर कळवले जाईल. बट आत्ता तुम्हाला निश्चित समजलं असेल फर्स्ट इयरतून सेकंड इयरला कोणते विद्यार्थी जाईल, सेकंड इयरकडून थर्ड इयरला कोणते विद्यार्थी जाईल. थर्ड इयरला प्रवेश घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याचं FY ऑल क्लिअरच पाहिजे आणि SYमध्ये त्याला ATKT जरी असेल तरीसुद्धा तो प्रवेश घेऊ शकतो, किंवा SYला त्याचे 50% जास्त क्रेडिट मिळालेले असेल तर तो निश्चित TYला प्रवेश घेऊ शकतो. सो या पद्धतीने 2 महत्त्वाच्या एलिजिबिलिटी जर का त्या विद्यार्थ्यांनी पासआउट केल्या तर तो विद्यार्थी काय होऊ शकतो, TYला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही TYचा क्रायटेरिया सांगितला आणि SYचा क्रायटेरिया सांगितला तो ऑल BA BCom BSc आणि अदर तत्सम जे काही कोर्सेस आहे BBA BBIB BBSCA आणि BCA सायन्स असतील, BSc कम्प्युटर सायन्स असतील, या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू आहे. ओके, तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक आपण प्रवेश घ्या. महाविद्यालयाला सूचना अशी देण्यात येते की आपण जर का TYचे ॲडमिशन करणार असेल तर त्या विद्यार्थ्याचा फर्स्ट इयरचा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट तुम्हाला त्याची प्रिंटआउट तुम्हाला या ॲडमिशन फॉर्मसोबत जमा करावी लागते. म्हणजे जर का तुम्ही SYकडून TYला प्रवेश घेणार असेल तर तुम्हाला FY आणि SY यांचे दोन्हीही मार्क लिस्ट तुम्हाला लागणार आहेत, किंवा त्याची ऑनलाईन झेरॉक्स कॉपीसुद्धा तुम्हाला ॲडमिशनला चालून जाणार आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ज्याही विद्यार्थ्यांनी अजून ABCID काढलेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही. ABCID कसा काढावा याबाबतचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अशाच नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.